ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सायली आणि अर्जुन रेस्टॉरंटमध्ये हजर झालेले असतात. कारण की इथे जो काही अर्जुनचा मित्र असतो, ज्याला प्रियाला फसवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं असतं, ते दोघे देखील इथेच येणार असतात. त्यामुळे सायली आणि अर्जुन देखील इथेच त्यांच्या अगोदर येऊन बसलेले असतात. आता इथे अर्जुनने त्याला मेसेज केलेला असतो की आम्ही रेस्टॉरंटमध्ये पोहोचलेलो आहोत, तू जर आला तर आम्हाला लगेच कळव. हे सर्व काही इकडे झालेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अधिराज म्हणजेच अर्जुनचा मित्र असतो, तो त्याच्या ड्रायव्हरशी बोलत असतो. आता इथे हे सर्व काही ॲक्टिंग आहे बरं का, प्रियाला फसवण्याची. आता इकडे तो ड्रायव्हर म्हणत असतो, तुमच्यामुळे माझ्या आईचा जीव वाचलाय, खरंच थँक्यू. तेव्हा इथे अधिराज म्हणत असतो, विनोद दादा तुम्हाला तर माहिती आहे ना, माझ्याकडे न मोजता येणारी इतका पैसा आहे, पण तो पैसा खर्च करायला जवळची व्यक्तीसुद्धा नाही. आयुष्यात प्रेम नसल्याचं काय दुःख असतं ते मला माहिती आहे. तुमच्याकडे तुमची आई ना, तिची काळजी घ्या, तुम्ही पैशाची अजिबातच काळजी करू नका. असं म्हटल्यानंतर खरं तर जो ड्रायव्हर असतो म्हणजेच विनोद दादा असतात, ते तिथून निघून जातात. आता इकडे अधिराज खरं तर त्या पैशाच्या पेटीकडे जातो आणि ती पेटी बंद करतो. आता हे सगळं काही इकडनं प्रियाने पाहिलेलं असतं. आता प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, बापरे 10 लाख रुपये कुणाच्या तरी आईच्या ट्रीटमेंटसाठी सहज देऊन टाकले, एवढा पैसा असेल ह्याच्याकडे, पण आहे तरी हा कोण? आणि हा जर खरंच एकटा असेल ना, तर त्याची न मोजता येणारी संपत्ती वायला जायला नको, काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून खरं स्वतःचं अक्षरशः मंगळसूत्र काढते आणि पर्समध्ये ठेवून देते. इतक्या खालच्या थराला ही प्रिया पैशासाठी जाऊ शकते हे आज आपल्याला कळलं. आता इकडे खरं तर पुढं तर फार मोठं नाटक करते बरं का. आता ती गाडीतनं तिच्या ज्या काही पिशव्या होत्या सामानाच्या ती काढते आणि मुद्दाम खरं तर ती चालत जाते आणि अधिराज समोर जाऊन उभा राहते. मला खूप चक्कर येते, मला खूप त्रास होतोय असं म्हणून आता इथे खरं अधिराज पडतच असते. तेव्हा अधिराज तिला पकडतो, काय झालं मॅम तुम्हाला, काय झालं, चक्कर येते का? तेव्हा ते म्हणते हो हो उन्हामुळे मला चक्कर येते. तेव्हा इथे अधिराज म्हणतो थांबा थांबा, तुम्हाला आरामाची गरज आहे असं म्हणून तिच्या बॅग वगैरे साईडला करतो आणि तिला त्याच्या गाडीत बसवतो. आता गाडीत बसवल्यानंतर खरं तर जी काही प्रिया असते ती प्रिया आरामात डोकं मागं टेकवते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत, कसली आलिशान गाडी ही, जर माझी झाली तर कायमची किती बरं होईल ना. आणि खरं तर मला असं वाटतं शुद्धीवर असण्याचं दाखवूच नाही याला, असंच आरामात गाडीत झोपून राहावं असंही ते स्वतःच्या मनाशी डोळे बंद करून म्हणत असते. तेव्हा इथे खरं तर अधिराज म्हणतो, काय झालं मॅडम, तुम्ही काय होतंय तुम्हाला असं म्हणून तिच्या डोळ्यावर पाणी टाकतो. तेव्हा तिला जाग येते आणि इथे प्रियाची नाटकं बघा, मी कुठे म्हणजे मी कुठे नेमकं. तेव्हा इथे अधिराज म्हणतो, तुम्ही माझ्याकडे आहात म्हणजे माझ्या गाडीत आहात, काळजी करू नका, धरा पाणी प्यायचं का तुम्हाला असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया घेते आणि पाणी पिते. पाणी पिल्यानंतर प्रिया म्हणत असते की मी नेमकं इथं आले कशी. तेव्हा इथे अधिराज म्हणतो, कदाचित तुम्हाला उन्हामुळे चक्कर आली असेल, आता तुम्ही इतक्या सुंदर नाजूक, त्यामुळे असं होऊ शकतं. खरं तर सुंदर मुली नाजूकच असतात. तुम्हाला अचानक चक्कर आली आणि तुम्ही डायरेक्ट माझ्या अंगावर आलात, मग मला कळेनाच नेमकं काय करावं, म्हणून मी तुम्हाला गाडीत बसवलं असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया नाटकं करते, सॉरी म्हणजे मी. तेव्हा अधिराज म्हणतो, अहो सॉरी कशाला म्हणताय, सकाळी उठल्यानंतर कदाचित कुठल्या तरी पुण्यवान माणसाचा चेहरा मी बघितला असेल, त्यामुळे माझं नशीब आज किती फळफळत आहे आणि तुम्हाला मदत करायला मला भेटली असं ते म्हटल्याबरोबर प्रिया जी असते, प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते आणि फार खुश झाली. पहिल्याच नजरेत घाया झालाय वाटतं माझ्यावर, म्हणजे माझ्याशी फ्लर्ट करतोय, पुण्यवान माणसाचा चेहरा तू नाही रे बाबा, मी बघितला असेल, तुला काय माहिती आहे माझं नशीब आता किती फळफळलंय असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणत असते. तेव्हा अधिराज म्हणतो, मी तर तुम्हाला ओळखच करून दिलं नाही, मी अधिराज सरदेसाई असं म्हणून पुढे हात केलेला असतो. तेव्हा इथे प्रियाला काय करावं कळत नसते. ती म्हणते, हां मी प्रिया, थँक्यू सो मच. तेव्हा अधिराज म्हणतो, अहो थँक्यू काय म्हणताय, जाऊ दे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, मी जाते असंही ते म्हटल्याबरोबर तो म्हणतो, हो ठीक आहे चालेल. आता प्रिया उठणारच असते, तिला मुद्दाम चक्कर परत आलेले असतात, सगळे हे नाटकं असतात. तेव्हा अधिराज म्हणतो, तुम्ही अजिबात बाहेर निघू नका, असं जर तुम्हाला काही झालं ना तर मला काही होईल हे सांगता येणार नाही असं म्हणून रुमाल घेतो आणि तिच्या डोक्यावरचा घाम वगैरे पुसत असतो आणि म्हणत असतो, तुम्हाला खरं तर कोल्ड्रिंकची गरज आहे वाटतं. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अहो माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास नको. तेव्हा इथे अधिराज म्हणतो, अहो असं काय करता, एखाद्या सुंदर मुलीला गरज असताना मला काय त्रास होणार, मला अजिबात त्रास होणार नाही. एक जवळच रेस्टॉरंट आहे, आपण तिथे जाऊया आणि तिथली कोल्ड्रिंक जर तुम्हाला आवडली नसेल तर पूर्ण रेस्टॉरंट मी विकत घेईल आणि त्यांना सांगेल की तुम्हाला जशी
कोल्ड्रिंक आहे तशी बनवून द्यायला, मग तर चालेल ना असंही ते म्हटल्याबरोबर जी प्रिया असते ती प्रिया तर फार खुश झालेली असते. तिला वाटत असते की मी ह्याला चांगलंच फसवले, पण तिला कुठे माहिती की आदिराजनी तिला फसवलेलं आहे. म्हणजे काय, बकरा चांगलाच फसलेला आहे, म्हणजे प्रिया चांगलीच फसलेली आहे. आता इकडे आदिराज खरं तर आम्ही निघतोय असा मॅसेज इथे आदिराजने अर्जुनला करून ठेवलेला असतो आणि त्यानंतर दोघीही रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी निघालेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सायली असते ती अर्जुन, आता तरी सांगा आदिराज नेमकं आहेत कोण असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो असतो, आदिराज सरदेसाई. खरं तर तो माझा कॉलेजचा फ्रेंड आहे, पण मात्र त्याने कॉलेज तेव्हा सोडलं कारण की त्याला वकील अजिबातच व्हायचं नव्हतं. साहेबांना ॲक्टर व्हायचं तर माहिती आहे का, आणि म्हणजे त्यांचा फॅमिली बिझनेस आहे बरं का. आता आमच्या यूथ फेस्टिवलमध्ये कॉलेजमध्ये असताना त्याला अवॉर्डसुद्धा भेटला होता, म्हणजे त्याला ॲक्टिंगची फार आवड. आणि जेव्हा आपलं हे बोलणं सुरू होतं तेव्हा खरं मला तो आठवला आणि मला वाटलं की हाच या कामासाठी एकदम परफेक्ट आहे. त्याची ॲक्टिंगची हौस देखील पूर्ण होईल आणि आपलं कामसुद्धा आणखी एकदा पूर्ण होईल. असं अर्जुनी म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते, पुन्हा एकदा म्हणजे याआधीसुद्धा त्यांची मदत घेतली का तुम्ही? तेव्हा अर्जुन तो हो, 1-2 केसमध्ये मी घेतलेली आहे. काय भारी ॲक्टिंग करतो ना, खरंच कोणीच ओळखू शकणार नाही. आणि एकदा तर माझा क्लायंट खरं बोलतो का नाही हे पाहण्यासाठी मी त्याला बोलवलं होतं आणि तो क्लायंट खरं साऊथ इंडियन होता आणि हा मराठी, तरी पण हा साऊथ इंडियन होऊन त्याच्याशी बोलत होता आणि तरी देखील त्यांना अजिबातच कळलं नाही की हा मराठी आहे म्हणून. इतका भारी ॲक्टिंग करतो. तेव्हा इथे सायली म्हणते, म्हणजे प्रियाचं पितळ उघड पाडण्यासाठी आदिराज भाऊजी आपल्याला चांगलेच कामाला येतील असं इथे सायलीने म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो हो, अगदी बरोबर आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही अस्मिता सचिनच्या वागण्यावर इथे विचार करत असते. त्याचं वागणं, बोलणं, सगळ्या गोष्टी तिला जरा खटकत असतात की हे सगळं काही तो मुद्दाम करत आहे किंवा त्याच्या वागण्यात काहीतरी म्हणजे घरचे जे म्हणतात ते बरोबर आहे याच गोष्टीवरती ते विचार करत. तितक्यात खरं तर चेतनने घरी आलेला असतो. आल्याबरोबर अस्मिता ताई, सायली आणि अर्जुन कुठे आहेत असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते ते दोघं बाहेर गेलेले आहेत. आता इथे चेतनने अर्जुनला मॅसेज करतो की आम्ही तुझ्या घरी आलो, म्हणजे मी तुझ्या घरी आलेलो आहे. तेव्हा इथे अर्जुन रिप्लाय करतो की तू तिथेच थांब, आम्ही थोड्या वेळात घरी पोहोचतो. आता चेतनने खरं अस्मिताकडे पाहतो आणि त्याला अस्मिता जरा टेन्शनमध्ये दिसत असते, त्यामुळे तिला हसवण्याचा तो इथे प्रयत्न करत असतो. बाळा, तुझी मम्मा आज फार चिडली आहे, पण तिला अजिबात तू घाबरायचं नाही. जेव्हा अश्विन मामा आणि अर्जुन मामा तिच्याशी बोलतात का तेव्हा तर तिचा पारा पाहण्यासारखा असतो. आज मात्र तुझी मम्मा खूप चिडली वाटतं असं इथे खरं तर मुद्दाम बाळाला म्हणत असतो, कारण की अस्मिता हसेल असं त्याला इथे वाटत असतं. आता अस्मिताचा चेहरा बघून परत तो थोडा शांत होतो. आता इकडे रेस्टॉरंटमध्ये खरं प्रियाला घेऊन आदिराज आलेला असतो. हे दोघे आल्यानंतर खरं सायली ते स्वतःची ओढणी डोक्यावर घेते आणि अर्जुनसुद्धा इथे कॅप लावलेली असते कारण की ओळखायला येऊ नये म्हणून. आता इथे प्रिया खाली बसते, त्यावर आदिराज तिला बसायला खुर्ची देखील देतो. मुद्दाम सगळं काही करत असतो बरं का आता तो. आता इकडे आदिराज म्हणत असतो, तुला आता बरं वाटतंय ना? नाही सॉरी, मी तुला म्हटलं तुला आवडेल ना असं तुला म्हटलेलं. तेव्हा इथे प्रिया म्हणते हो आवडेल की मला. तेव्हा आदिराज म्हणतो खरंच मला आवडलं ही गोष्ट की तुला म्हटलेलं चालेल, तूही मला आदिराज रे असं म्हणू शकतेस, म्हणजे आरोतुरू तू बोलू शकतेस मला. यांच्या दोघांचं इकडे बोलणं सुरू असतं. सायली आणि अर्जुन साईडला बसलेले असतात आणि अर्जुन इथे मोबाईल काढलेला असतो आणि हे सगळं प्रियाचं इथे रेकॉर्डिंग करत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं इथे जी काही अस्मिता येते, अस्मिताला टेन्शनमध्ये पाहून इथे खरं जो काही चेतन इतकं क्यूट बाळ असताना त्याला हसवायचं सोडून तू असा मूड ऑफ करून का बसलीस? बाळाशी खेळ की, त्याच्याशी बोल, हसून दाखव त्याला असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, गेले काही दिवस झालं मी हसायचंच विसरले रे चेतनने. ज्या बाईच्या आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी घडत असतील तिने हसायचं तरी कसं असं इथे म्हटल्याबरोबर चेतनने म्हणत असतो, मी समजू शकतो रे तुला. मी एक गोष्ट सांगू का, कदाचित तुला आवडणार नाही तरीसुद्धा सांगतो, साक्षी शिर्के ना ही एक कीड आहे, म्हणजे एखाद्या माणसाला पूर्णपणे पोकारल्याशिवाय ती राहतच नाही. काल मी तिच्यासमोर होतो, आज सचिन आहे तिच्यासमोर. माझं नशीब चांगलं होतं म्हणून मला सायली आणि अर्जुन बाहेर काढायसाठी होते. आज ते तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. प्लीज त्यांचं ऐक आणि जागी हो अस्मिताताई. मला तर वाटतंय त्या साक्षीचा आणि सचिनचं आणखीसुद्धा सगळं काही सुरू असणार आहे आणि यात खरं तर सचिनचा देखील नक्कीच असणार. सॉरी अस्मिताताई, तुला आवडणार नाही, पण मला जे वाटलं ते मी बोललो असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते, नाही सॉरी वगैरे काही नाही रे, मला सुद्धा वाटतंय असंच, कारण की जे काही सचिनचं आणि साक्षीचं होतं का ते आत्तासुद्धा सुरू असेल अशी मला खात्री आहे, कारण की आजकाल तो असा वागतोय ना, त्याच्या वागण्यावरनं खरं तर मला
त्याच्यावर फार संशय येतो. तेव्हा ते चैतन्य म्हणतो म्हणजे वागण्यावरून म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा अस्मिता म्हणते मी सांगते सगळं, असंही ते म्हटलेले असतं. त्याच वेळी खरं इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आले. आता आदिराज खरं तर इथे फार नाटक करतो आणि प्रियाला फसवण्याचा पूर्ण प्लॅन करतो. तो तिला म्हणत असतो मगाशी तुला चक्कर येत होती ना, त्यामुळे खरं तर तुझ्या डोळ्याची चमक मला दिसली नाही, पण तू आता स्माईल केलीस ना तर दिसली, तुझी स्माईल डोळ्यापर्यंत पोहोचती रे, असंही ते खरं म्हटल्याबरोबर प्रिया फार खुश असते आणि म्हणत असते पण माझ्या चेहऱ्यावर खरं क्वचितच स्माईल येते, आयुष्यात आनंदच नाही ना, दुःखच एवढं जास्त आहे की स्माईल तरी कुठून येणार. तेव्हा ते आदिराज म्हणत असतो म्हणजे मी तुम्हाला काही मदत करू का, म्हणजे तुम्हाला पर्सनल विचारतोय पण तुमच्या बाबतीत नेमकं काय आहे, तुम्हाला मी मदत करू शकतो सांगा की मला, असं इथे म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते नाही मला तर वाटतंय माझी कुणीच मदत करू शकणार नाही, माझ्या आयुष्यात खरं तर इतकं दुःख आहे ना काय सांगायचं. आता लहानपणापासून गरिबीत एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मी काम करते आणि पगारसुद्धा जेमतेमेच आहे रे, त्यात तर काहीच भागत नाही आमचं. तेव्हा आदिराज तिच्या अंगठीकडे आणि गळ्यातल्या चेनकडे पाहतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते हे तुला खरं वाटतंय का, अरे ह्या 500 रुपयाच्या अंगठ्यात आणि गळ्यातलं आहे का, ते तर फक्त 620 रुपयाचे, आता मला परवडत नाही पण करावं लागतं रे, हे तर अरे तिथे बुधवार पेठेमधून मी घेतलेलं आहे. तिचं बोलणं ऐकल्यावर खरं तर सायली आणि अर्जुनला फार मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते की आणि माझ्या कपड्यावर सुद्धा जाऊ नको, आता जॉब करायचा म्हटल्यानंतर जरा बरे कपडे घालावेच लागतात ना, मला हे परवडत नाही पण चालायलाच लागेल, आता काय करणार. प्रियाचं हे बोलणं ऐकल्यानंतर आदिराज म्हणत असतो म्हणजे तुझ्या घरात तू एकटीच कमवणारीस, बाकी कोणी नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते नाही आहेत ना, पण आईला कॅन्सर आहे आणि वडिलांना एवढा मोठा धक्का सहन झाला नाही, त्यामुळे त्यांना पॅरेलिसचा अटॅक आला, ते झोपूनच असतात. आणि एक बहीणसुद्धा आहे ती 10वीला आहे ह्या वर्षी आणि तिच्यापेक्षा एक छोटा भाऊ आहे, त्यांच्या दोघांचा खर्चसुद्धा मीच करते. हे ऐकल्यानंतर खरं तर सायली आणि अर्जुनला तर फार मोठा धक्का बसतो. नेमकं ही किती खोटं बोलते आणि कशा प्रकारे खोटं बोलतो यावरच ते विचार करत असतात. आणि त्या दोन्ही बहीण भावांना खरं तर मला शिकवून खूप मोठं करायचं आहे. तेव्हा इथे खरं आदिराज म्हणतो खरंच तुझ्यासारख्या खंबीर मुली पाहितलं ना खरं फार बरं वाटतं, म्हणजे खूप कमी असतात तुझ्यासारख्या हिमतीदार मुलगी. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते खरं तर ना मी खंबीर नाही रे, कशाची खंबीर, खरंच मला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतो, मला खरं तर मग अशी चक्कर आली असेल, असं इथे खरे प्रिया म्हटलेली असते. तेव्हा इथे खरं सायली आणि अर्जुन या गोष्टीवर विचार करत असतात. तेव्हा सायली म्हणते आता हिचा लहान भाऊ आणि बहीण कुठून आली. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे कॅन्सरची आई आणि पॅरेलाइजचे वडील आले का, तिथूनच आले असतील. तेव्हा सायली म्हणते काय करायचं नाही हिचं, ही अशीच मुलांना फसवत असेल का हो, पण हिचं लग्न आता झालं हे सुद्धा तिच्या लक्षात आलं नसेल, किती खोटं बोलायचं असेल तिला. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे करू दे रे, जितकं खोटं बोलायचं आहे तितकं खोटं बोलून दे, ती आता आपल्या प्लॅनमध्ये पूर्णपणे फसलेली आहे, आदिराज ह्या प्लॅनमध्ये ती फसलेली आहे, आता त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे, त्यामुळे बोलू दे तिला, काय खोटं बोलायचं, असं इथे खरं अर्जुन म्हटलेला असतो. आता इथे आदिराज तिचं कौतुक करत असतो, खरं तुझ्यासारखी मुलगी मी कधीच पाहितली नाही रे, इतकं कसं सहन करतेस, अगं एवढ्या कमी पगारात जर तुझं भागत नसेल तर एखादा प्रोफेशनल काहीतरी कोर्स वगैरे कर ना, म्हणजे पेमेंट देखील वाढेल. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते हो मी केला आहे की फॅशन डिझाईनचा डिप्लोमा केला आहे आणि त्यात माझा पहिला नंबर आला होता. तेव्हा इथे खरं तर आदिराज म्हणतो त्याची तर फी भरपूर असते, मग तू कशी मॅनेज. आता इथे प्रियाला काय बोलावं खरं कळतच नाही. तेव्हा ती म्हणत असते नाही म्हणजे अशी एक NGO आहे गरीब मुलांसाठी खरं काम करते, ती माझ्या ओळखीची, त्यामुळे त्यांनी माझी मदत केली. तेव्हा आदिराज परत एक बॉम्ब फोडतो, मग तुला मदत केली तर तुझ्या बहीण भावाचाही ते खर्च का काढत नाहीत. तेव्हा इथे प्रिया म्हणते नाही म्हणजे ते काय आहे ना, एका घरातल्या एकाच मुलाचा ते खर्च काढतात, सगळ्या मुलाचे नाही काढू शकत, असा त्यांचा नियम आहे. खरं माझ्या बहीण भावाचा खर्च मलाच काढावा लागेल, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, असे ते म्हटल्याबरोबर आदिराज म्हणतो हो बरोबर आहे आणि मला खरं तर आधीच कळायला पाहिजे होतं की तू फॅशन डिझाईनचा तो कोर्स केला असेल, कारण की इतक्या साध्या साडीमध्ये सुद्धा किती सुंदर दिसतेस, मला जशी हवी होतीस तशीच तू अगदी आहेस, असे ते म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते म्हणजे तुला कशी हवी होती. तेव्हा आदिराज म्हणत असतो खरं तर माझ्या भरपूर कंपनी आहेत, त्यातलीच एक कंपनी म्हणजे आदिराज फॅशन डिझाईन कंपनी, आणि त्या कंपनीत फॅशन डिझाईनची एक टीम बनवतोय मी, आणि त्या मला टीममध्ये खरं तर तुझ्यासारखीच इंटेलिजंट आणि छान फॅशन सेन्स असलेली मुलीची गरज आहे, तू आमच्या कंपनीत काम करशील, म्हणजे तू जिथे काम करतेस आता त्याच्या चौपट मी तुला पगार द्यायला तयार आहे. हे ऐकल्याबरोबर प्रिया फार खुश असते, अक्षरशः त्याचा हात हातात घेते आणि म्हणत असते खरंच मी आनंदाने करायला तयार आहे, थँक्यू सो मच, माझी खूप मदत केलीस, असेही ते म्हटलेले असते. आता इकडनं अर्जुनने सगळं काही रेकॉर्डिंग करून घेतलेलं असतं बरं का, मात्र हिच्या वागण्याचाही ते सायली आणि अर्जुनला फार राग आलेला असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा, ठरलं तर मग. धन्यवाद.